भारत हा जगातला केवळ दुसरा देश ठरणार आहे। भारतीय लष्करानं नवी दिल्लीत मानवरहित हवाई प्रणाली आणि लॉयटरिंग म्युनिशनसाठी एक तंत्रज्ञान आराखडा सादर केलाय। मानवरहित हवाई प्रणालीच्या क्षेत्रात भारतीय लष्कराच्या गरजांची दीर्घकालीन माहिती देण्याच्या दिशेनं हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे। लष्करानं निर्धारित केलेल्या प्राधान्याच्या क्षेत्रांकडे योग्य गुंतवणूक आणि तांत्रिक प्रयत्न वळवता येतील अशा प्रकारे हा आराखडा उद्योग, शिक्षण संस्था आणि संशोधन आणि विकास संस्थांना स्पष्ट आणि कृतीयोग्य माहिती देतो असं भारतीय लष्करानं सांगितलंय। हा दस्तऐवज परिचालनाच्या गरजा आणि तांत्रिक विकास यांच्यातला एक महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतो, ज्यामुळे भारताची ड्रोन परिसंस्था एका संरचित आणि मागणी आधारित पद्धतीने विकसित होईल याची हमी मिळत असल्याचं लष्करानं अधोरेखित केलंय। लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल आर सिंग यांनी आधुनिक युद्धाचं बदलणारं स्वरूप आणि ड्रोन तंत्रज्ञानाची वाढती भूमिका यावर प्रकाश टाकला। अलीकडील संघर्षांनी मोठ्या प्रमाणावर तैनाती आणि अचूक वेध घेण्याची क्षमता यांच्यात संतुलन राखण्याची गरज दाखवून दिली असंही ते म्हणाले। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात